नमस्कार मित्रांनो, सध्या आपल्या देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे। लोकसभा निवडणुकीचे 5 चरण आपल्या देशामध्ये संपलेले आहेत। प्रत्येक पक्ष आमच्या आघाडीला बहुमत आहे हे सिद्ध करायला लागलेलं आहे। फरक फक्त एवढाच आहे, मोदीजींचा NDA पक्ष असलेले लोक ठामपणे सांगतायत की आम्ही 400 पार करणारच आणि इंडिया आघाडीवाले म्हणतात आम्ही मोदीला 400 पार करू देणार नाही। यावरून तुम्ही सुजाण नागरिक समजू शकता कोण जिंकण्यासाठी मैदानात उतरले आणि कोण फक्त निवडणूक लढविण्याकरता। असो मित्रांनो, निवडणुकीत उभा असलेला उमेदवार हा जिंकून येतो मतदारांच्या मताने। तर आपल्या भारत देशात मतदार म्हणजे वोटर हा वोट कोणत्या मानसिकतेने देतात ते बघू। पहिला प्रकार यामध्ये आहे मतदानाचा वंशपरंपरागत मतदान। या प्रकारात वोटर हा त्याच्या कुटुंबात ज्या पक्षाला आधीपासून मत देण्याची परंपरा आहे त्यालाच देणार। या प्रकारात मतदार हा आपल्या पक्षाशी एकनिष्ठ असतो। या प्रकारात पक्ष निष्ठा तेव्हाच बदलली जाते जेव्हा पक्षाकडून या मतदारांच्या विरोधात काम केले जाते। याच प्रकारात कोर वोटर्स मोडतात, ज्याचं मतदान वर्षानुवर्षे वंशपरंपरेने एकाच पक्षाला मिळतं। दुसरा प्रकार आहे मित्रांनो कौटुंबिक मतदान। यामध्ये मतदार जो आहे कुटुंब प्रमुख ज्याला सांगणार त्या पक्षाला किंवा त्या उमेदवाराला येथे कुटुंबातील सर्व लोक मतदान करतात। तिसरा प्रकार जो मतदानाचा याला आपण म्हणू जातीय मतदान। जातीय मतदानामध्ये मतदार आपल्याच जातीच्या किंवा समाजाच्या उमेदवाराला मतदान करतो, त्यांचं पक्षाशी काहीही घेणं देणं नसतं। तो फक्त उमेदवाराची जात आणि समाज पाहून मतदान करतो। चौथा प्रकार जो आहे मतदानाचा ते आहे धार्मिक मतदान। या प्रकारात मतदार उमेदवाराच्या धर्माला बघून मत देतो आणि 2014 नंतर या प्रकारचे मतदान आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त वाढलेले आहे। पाचवा प्रकार आहे मतदानाचा युवा मतदान। तर या प्रकारात युवा वोटर सत्तेत असलेल्या पक्षाला मत देतो किंवा त्याला म्हणजे जी सत्ता आहे त्याला जर परिवर्तन करायचं असेल, सत्तेमध्ये परिवर्तन करायचं असेल तर असलेल्या सत्तेच्या विरोधामध्ये तो मतदान करतो। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युवा व नवीन मतदार मला तरी सत्तेत असलेल्यांच्या पक्षात युवा मतदार मला दिसत आहे। सहावा प्रकारात जो मतदान असते ते मत विकणारे लोक असतात। पैसे घेऊन मत विकणारा मतदार इथे असतो। हा मतदार जो उमेदवार त्याला पैसे देणार, दारू पाजणार, जेवण चारणार त्यांना तो आपलं मत विकतो। सातवा प्रकार आणि शेवटचा प्रकार मला वाटतो या मतदानाचा, हे मतदार जे असतात हे कन्फ्यूज असतात। त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो कोणाला वोट द्यायचं किंवा नाही, किंवा कारण त्याला स्वतःलाच माहीत नसतं की तो मत द्यायला जाणार आहे किंवा नाही जाणार आहे, हे त्यालाच माहीत नसतं आणि गेलाच मतदानाला तर तो ऐन वेळेवर उमेदवार पक्ष निवडतो किंवा नोटाचे बटन दाबून घरी येतो आणि मतदानाला मिळालेली सुट्टी तो चिल करत एन्जॉय करतो। तर अशा 7 प्रकारचे मतदान करतात, ज्यामध्ये स्त्री पुरुष दोन्ही समाविष्ट आहेत। पण गेल्या काही वर्षात खास करून 2014 नंतर वंशपरंपरागत मतदान, कौटुंबिक मतदान, जातीय मतदान, धार्मिक मतदान यात ट्रेंड बदललेला आहे। हातात असलेल्या स्मार्टफोनने मतदारांचे मन बदललेलं आहे। आताच्या ट्रेंडनुसार युवा देशाची सुरक्षा, सुव्यवस्था, देशाचा विकास, डेमोग्राफीतील बदल, डेव्हलपमेंट या सगळ्या मुद्द्यांना लक्षात घेऊन मतदान करताना दिसत आहे। अतिशय महत्त्वाची गोष्ट या काळात कोणती झाली असेल तर आजचा मतदार म्हणजे तुम्ही अतिशय जागरूक झालेले आहात, कोणाच्या भूलथापाला बळी पडत नाहीत। तर धन्यवाद मित्रांनो, राम राम।